हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा अफजलची बरीचशी फौज प्रतापगडाच्या पायथ्याशी पार नावाच्या गावात होती. या गावाजवळच्या जंगलात लपून बसलेल्या शिवरायांच्या मावळ्यांनी अफजल खानाच्या या फौजेवर अकस्मात हल्ला करून त्यांची पार वाताहत केली. पुढे मुघलांचं अवाढव्य पण बेसावत सैन्य उंबरखिंडीमध्ये शिरल्यावर अचानक त्यांच्यावर दडून बसलेल्या मराठ्यांनी हल्ला करून त्यांना महाराजांसमोर नाक घासायला लावलं. मग शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना फक्त गनिमी गावात जमायचं का? बेसावत शत्रूवर जंगलाच्या आडोशाने रात्रीच्या अंधारात सह्याद्रीच्या कडेकपारीचा आधार घेऊनच मराठे यशस्वी व्हायचे का? तर अजिबात नाही. आज आपण ऐकणार आहोत शिवाजी महाराजांच्या एका अशा लढाईबद्दल ज्यात प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी शत्रूला मैदानी लढाईत समोरासमोर नामोहरम केलं. मिर्झा राजांनी एका पत्रात शिवरायांना खवचटपणे लिहिलं होतं की मुघलांचं शाही सैन्य हे आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे आहे. याच मुघलांच्या अजिंक्य सेनेला शिवरायांनी भर दिवसात तारे कसे दाखवले पाहूयात आजच्या व्हिडिओत. 3 ऑक्टोबर 1670 शिवरायांनी सुरत पुन्हा एकदा लुटली. सुरतेला औरंगजेबाची दाढी म्हटलं जात असे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची दाढी पुन्हा एकदा ओढली. सुरतेच्या लुटीत महाराजांना अगणित द्रव्य सापडलं. लुटीचा ऐवज घेऊन शिवाजी महाराज तिथून मुल्हेरला आले आणि मुघलांची मुल्हेरची पेठसुद्धा लुटली. एव्हाना मुघलांचा आळशी आणि अय्या शहजादा मुअज्जम याला शिवाजी महाराजांचा हा पराक्रम कळला. त्याने लगेच दाऊद खानाला शिवाजी महाराजांवर हल्ला करून लुटीचा ऐवज परत मिळवण्यासाठी पाठवलं. यावेळी दाऊद खानाबरोबर राव भाऊसिंग हडा, संग्राम खान घोरी, भीमसेन सक्सेना, इखलास खान, मीर अब्दुल माबूद इत्यादी अनेक सरदार होते. हा भीमसेन सक्सेना म्हणजे तोच ज्याने तारीख ए दिलखुशामध्ये या संपूर्ण लढाईचे तपशील दिलेले आहेत. महाराज यावेळी सुरतेवरून निघून मुल्हेर लुटून वणी दिंडोरी जवळून कंचन मंचनच्या घाटातून उतरून पुढे नाशिक मार्गाने जाणार होते. तर दाऊद खान मुअज्जमच्या आज्ञेनुसार बुराणपूरहून निघून औरंगाबादच्या छावणीत पोहोचला. तिथे त्याच्या हेरांनी बातमी आणली की शिवाजी महाराज कंचन मंचनचा घाट उतरून जाण्याच्या बेतात आहेत. हे ऐकल्यावर दाऊद खान त्वरेने मॅपवर दिसतंय त्या चांदूरकडे रवाना झाला. इकडे मध्यरात्री भीमसेन सक्सेनाच्या हेरांनी बातमी आणली की शिवाजी महाराजांनी कंचन मंचनचा घाट पार केला असून ते नाशिककडे जात आहेत. तर त्यांचं उरलेलं सैन्य घाटावर असून मागाहून येणाऱ्या सैन्याची वाट बघतं आहे. याच वेळी मुघलांनी विचार केला की हीच ती वेळ आहे ज्यावेळी आपण मराठ्यांवर तुटून पडू शकू. अशा लढाईत मुघल स्वतःला पटाईत समजत होते. तर मराठ्यांना सह्याद्रीचा आधार नसल्याने ते आयतेच आपल्या तावडीत सापडतील आणि सुरतेची लूट आपण परत मिळवू शकू असा विश्वास दाऊद खानाला होता. एका क्षणाचाही विलंब न करता दाऊद खान शिवरायांवर हल्ला करायला स्वार होऊन निघाला. त्याने इखलास खानला पुढे पाठवलं. अचानक बेसावध असणाऱ्या मराठ्यांवर खुल्या मैदानात हल्ला करून त्यांची लांडगेतोड करू अशी स्वप्न रंगवणारे मुघल ज्यावेळी कंचन मंचनच्या घाट माथ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना काय दिसलं माहिती आहे? खासे शिवाजी महाराज बख्तर घुगी घालून, बख्तर म्हणजे चिलखत आणि घुगी म्हणजे शिरस्त्राण किंवा मुखस्त्राण अर्थात हेल्मेट. तर खासे शिवाजी महाराज बख्तर घुगी घालून हाती पट्टे चढवून स्वार होऊन तयार होते. तर महाराजांचे मावळे युद्धाचा पवित्रा घेऊन सिद्ध झालेले होते. शिवाजी महाराजांच्या हेरांनी मुघल हल्ला करणार आहेत याची बातमी महाराजांना आधीच पोचवलेली होती. सर्वात पहिले पुढे पाठवलेला इखलास खान पहाटेच्या वेळी घाटमाथ्यावर पोहोचला आणि त्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. मराठे आधीच सुसज्ज असल्याने थोड्या वेळातच त्यांनी हा हल्ला मोडून काढला. स्वतः इखलास खान युद्धाच्या गर्दीत जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला. हे सुरू असतानाच दाऊद खान युद्धाच्या मैदानात पोहोचला. त्याने संग्राम खान घोरीला मराठ्यांवर हल्ला करायला पाठवलं. हा संग्राम खान आणि त्याची मुलं सगळीच्या सगळी या युद्धात जखमी होऊन हतप्रभ झाली. दाऊद खानाने स्वतः पुढे होऊन इखलास खानाला तो जिथे जमिनीवर पडलेला होता तिथून उचलून आपल्याबरोबर नेलं केवळ म्हणूनच त्याचा जीव वाचला.
इकडे आता भीमसेन सक्सेना, जो स्वतः मुघलांकडून या युद्धात हजर होता, तो म्हणतो की मराठ्यांनी आता त्यांच्या पद्धतीने म्हणजे बारगीगिरी करून हल्ला करायला सुरुवात केली. ही बारगीगिरी म्हणजे काय? तर एकाच वेळी मराठे मुघलांच्या भोवती चहूकडून घिरट्या घालून त्यांच्यावर हल्ले करायला लागले. नेहमीच गोंधळ निर्माण करून त्याचा फायदा घेण्यात मराठ्यांचा हातखंडा होता. ही बारगीगिरीची पद्धतही त्यातलीच होती. यात दाऊद खानाचा अजून एक सरदार मीर अब्दुल माबूद आणि त्याच्या मुलांवर मराठ्यांनी हल्ला केला. यात स्वतः अब्दुल माबूद जखमी झाला, तर त्याचा एक मुलगा मारला गेला. मुघलांच्या सैन्याची अपरिमित हानी झाली. मुघलांचे अनेक सरदार आणि सैनिक मारले गेले. मराठ्यांनी मुघलांच्या सरदारांचे झेंडे, शस्त्र, हत्ती आणि घोडे त्यांच्याकडून हिसकावून घेतलं. दाऊद खान आणि त्याचे सोबती सुरतेची लक्ष्मी शिवरायांकडून हिसकावून घ्यायला निघालेले होते. वर अजून स्वतःचेच घोडे, हत्ती, शस्त्र गमावून बसले. 2 प्रहर म्हणजे जवळजवळ 6 तास ही लढाई सुरू होती. मराठे यात विजयी होऊन इथून पुढे सुरतेची, मुल्हेरची आणि कंचनमंचनला मिळालेली सगळी लूट घेऊन यशस्वीपणे कोकणात उतरले. या लढाईला वणी दिंडोरी किंवा कंचनमंचनची लढाई असं म्हणतात. या लढाईचा मराठ्यांवर खूप सकारात्मक परिणाम झाला. मराठी सैनिकांमध्ये कधीच आत्मविश्वासाची कमतरता नव्हती, पण या लढाईमुळे त्यांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. मुघलांच्या भल्या मोठ्या सैन्याला आपण समोरासमोर झालेल्या युद्धात सहज हरवू शकतो याची जाणीव मराठ्यांना झाली. यापूर्वी उंबरखिंडीत शिवरायांनी मुघलांच्या अवाढव्य सेनेला त्यांच्यासमोर नाक घासायला लावलं होतं. पण आज मोकळ्या मैदानातल्या या लढाईत सह्याद्री, रात्रीचा अंधार, बेसावत शत्रू अशा कोणत्याच मदतीशिवाय मराठ्यांनी मुघलांना चारी मुंड्यात चीत केलं. मराठे गनिमी काव्यात तर निष्णात होतेच, पण खुल्या मैदानातल्या लढाईतसुद्धा ते शत्रूला कसं नामोहरम करू शकतात ते आज त्यांनी मुघलांना दाखवून दिलं. धन्यवाद.